सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्रामदैवत भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। वाल्मीकेश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत श्रोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वरल्यं वैजनाथञ्च दाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृष्मेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः जय शिवाय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 भोलेनाथ नमः पार्वती पतये शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान श्री संगमेश्वर शंभू महादेव भगवान श्री वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज दानम्मा देवी माता नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरुमाऊली, तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली, बाल तपस्वी गुरुनिरंजन शिवाचार्य गुरुमाऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक, क्रांती सूर्य, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र वालवड या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता, पिता, बंधू, भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून माहेश्वर मूर्ती शिवभक्ती परायण मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, माहेश्वर मूर्ती शिवभक्ती परायण सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज वालवडकर या माहेश्वर दाम्पत्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला महाशिवरात्री महोत्सवानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र श्री संगमेश्वर महादेव मंदिर, वालवड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, वर्ष 12वे, दिवस 3. सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या सप्ताह समितीचे सर्व शिवभक्तीपरायण माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, बीड पोलीस, स्वामी महाराजांना 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेणारे सर्व देणगी दान देणारे सद्भक्त आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजाचा सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले, चहा, नाश्ता व अन्नदान सेवा दिलेले शिवभक्तीपरायण श्री राहुल बुवराज शिंदे परिवार, शिवभक्तपरायण श्रीराम गोपाळ पाटील परिवार, शिवभक्तपरायण श्री कालिदास खंदारे परिवार, दशरथ बारसकर परिवार, वसंत सावंत परिवार या शिवमहापुराण कथेसाठी काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण गणेश शिवलिंग विभोते परिवार या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार साऊंड सर्व्हिसचे ओनर शिवभक्तपरायण गणेश दादा अनपट या शिवमहापुराण कथेसाठी
संगीत साथ करत असलेले स्वर शिवाणी संगीत संच परिवार व आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण ब्रह्मांड नायक देवादिदेव शंभू महादेवांची कथा आपल्या अंतःकरणामध्ये प्राप्त होण्यासाठी शरीराची शुद्धता पहिल्यांदा महत्त्वाची आहे। ज्यावेळेस आपण शरीरानं शुद्ध होऊ, शरीरानं पवित्र होऊ, त्याच वेळेस या कथा सुखाच्या माध्यमातून, आनंदाच्या माध्यमातून, समाधानाच्या माध्यमातून या अंतःकरणामध्ये प्राप्त होणार आहे। काल शरीराच्या शुद्धतेवर आपण विस्तृत असं विवेचन श्रवण केलेलं आहे। आज आपण तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये मन इंद्रियाचा राजा आहे। या मनाला एकाग्र करण्यासाठी, या मनाला सात्विक मार्गावर चालवण्यासाठी, या मनाला सत्याच्या मार्गावर घेऊन येण्यासाठी मनाची शुद्धता करणं गरजेचं आहे। मन मरकटाप्रमाणे सांगितलेलं आहे। मरकटाप्रमाणे वृक्ष चढे मन, चंचल ते ध्यान सर्वनाश। मरकट या शब्दाचा अर्थ आहे माकड। माकड एका जागी बसतं का हो? कधी बुडालाय तर कधी शेंडीलाय, कधी या फांदीवर तर तरी कधी त्या फांदीवर। तसंच माणसाचं मन आहे। मन बघा किती चंचल आहे। आता इथं पंढरपूरला किती जण गेले होते? हात वरती करा। कपिलधारला किती जण गेले होते? हात वरती करा। बर, आता तुम्ही प्रसंग आठवा। इथं बसून मनानं स्मरण करा की तुम्ही कपिलधारला गेला होतात, त्या पंचकुंडामध्ये स्नान केला होतात, त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून संजीवन समाधी राजे मन्मथ माऊलींचं तुम्ही दर्शन घेतलं। तो प्रसंग तुम्हाला दिसला, आठवला? तुम्ही आहेत कुठं शरीरानं? वालवडमध्ये, पण मन कुठं जाऊन आलं? डायरेक्ट कपिलधारला जाऊन आलं। एवढं मन चंचल आहे। कधी कधी दंड देवळात आणि चित्त पुढचं तुम्ही म्हणायचं बरं का, असं होतं बऱ्याच वेळेला, आहे की नाही? तुम्ही शरीराने इथं आहे पण तुमचं मन या ठिकाणी राहत नाही। मग अशा चंचल मनाला, पळत असलेल्या मनाला एकाग्र करण्यासाठी, सात्विक मार्गावर आणण्यासाठी या मनाची शुद्धता करणं गरजेचं आहे। आणि या मनाच्या शुद्धतेसाठी 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे। जर मन शुद्ध करायचं असेल तर अन्न शुद्ध करणं गरजेचं आहे, आणि अन्न शुद्ध करायचं असेल तर आपलं धन शुद्ध करणं गरजेचं आहे। धन, अन्न आणि मन असे 3 प्रकार पडतात। लक्षपूर्वक ऐका। मनाला शुद्ध करायचं असेल तर आपलं अन्न शुद्ध असणं गरजेचं आहे, आणि आपल्या अन्नाला शुद्ध करायचं असेल तर आपलं धन शुद्ध करणं गरजेचं आहे। हे पहा, आपण पैसा कमवत असताना त्या पैशाला कोणाचा तरी तळतळाट लागून आलेला असतो, कोणाच्या तरी दुःख यातना लागून आलेल्या असतात। त्या पैशानं आपण किराणा अन्न खरेदी करतो। त्या पैशातला वाईट दोष त्या अन्नामध्ये प्राप्त होतो, आणि ते अन्न तुम्ही ग्रहण केल्यानंतर त्या वाईट अन्नाचा दोष आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला लागतो, आणि मन सुद्धा तामसी प्रवृत्तीने वाटचाल करायला सुरुवात होतं। म्हणून मनाच्या शुद्धतेसाठी पहिल्यांदा धन शुद्ध असणं गरजेचं आहे। मग आता या धनाची शुद्धता नेमकं कुठं करायची? आपल्याला हे धन म्हणजेच पैसा शुद्ध करायचा आहे, हे की नाही? पैसा कमवत असताना सत्य मार्गाने पैसा कमवला पाहिजे। पहा, 1 रुपया कमावावा पण सत्याच्या मार्गावर कमावला
पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, खिशामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसावा, हे मी नेहमी सांगत असतो. तुम्ही भरपूर पैसा कमवा, हे की नाही, जगण्यासाठी पैसा कमवावा का पैशासाठी जगावं? माय माय बोला, कसं आहे? जगण्यासाठी पैसा कमवावा का पैशासाठी जगावं? वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या ताईसाठी. जगण्यासाठी पैसा कमवावा, आहे की नाही? जगण्यासाठी पैसा कमवला तर जीवनामध्ये जास्त दुःख होणार नाही, टेन्शन राहणार नाही. कुठं ठेवू, कुण्या बँकेत ठेवू, आहे की नाही? चोरी चोर करून घेऊन जाईल का, असा आपल्याला विचार येणार नाहीत. पोटापुरतंच कमवावं, 3 टाइम पोट भरून अन्न वस्त्र निवारा आपल्याला प्राप्त व्हावं, एवढंच धन आपल्याला कमवायचं आहे. संत म्हणतात, कवडी कवडी धन्य धन, जोडा लक्ष सती, वेळोवेळा गीती गायी नाम म्हणतात. या कलियुगामध्ये जीवन जगताना आपल्याला पैशाची सक्त गरज आहे, पण तो पैसा कमवत असताना सत्याच्या मार्गावर पैसा कमवला पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, बापानं एवढाही पैसा कमवून ठेवू नये की बाप आजारी पडल्यावर आपलीच मुलं डॉक्टर सोडून वकील बोलावतील वाटणीला, आहे की नाही? पोटापुरतं त्या ठिकाणी कमवा, आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर जिम्मेदारीचं ओझं द्या, त्यांना सुद्धा या जीवनाचं मोल कळू द्या, तरच हे जीवन जगण्यात मजा आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून हा पैसा कमवत असताना सत्याच्या मार्गावरती पैसा कमवावा म्हणून सांगितलेला आहे. आणि कळत ना कळत या पैशाला लागलेले वाईट दोष नष्ट करण्यासाठी सुपात्र ठिकाणी आपलं धन दान करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला त्या दानाची गरज आहे त्याच व्यक्तीला आपण दान करणं गरजेचं आहे. अन्यथा चुकीच्या व्यक्तीला आपल्या हातून दान झालं तर ते पाप आपल्या पदरामध्ये पडतं. आणि सगळ्यात जास्त आवड आमच्या माता माऊल्यांना, दारी आलेल्या भिक्षुकाला पतीच्या खिशातले 10 रुपये काढायचे आणि दान करून टाकायचे. दारी आलेले भिक्षुक सगळे चांगले असतील अशातला भाग नाहीये. भगवे धारण करून येतात, आहे की नाही? गावामध्ये प्रदक्षिणा करून अनेक पैसा जमा करतात. गावच्या शिवावर गेलं की भगवे कपडे काढतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतात आणि नको त्या दारूच्या दुकानामध्ये जाऊन त्या पैशानं दारू पितात, व्यसन करतात, मांसाहार भक्षण करतात. मग तुमच्या पैशानं त्या व्यक्तीनं दुराचारी कृत्य केल्यामुळं त्या पैशावरचा वाईट दोष ते पाप तुमच्या पदरामध्ये येऊन पडतं आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता यायला सुरुवात होते. म्हणून दान करत असताना दान घेणाऱ्याला त्याची गरज आहे का हे पाहूनच आपण दान करणं गरजेचं आहे. धन दान करण्यासाठी एकच सुपात्र जागा आहे, हा अखंड शिवनाम सप्ताह. या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आपण दान केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो बघा. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्यानं 10 रुपये जर या सप्ताहाच्या ठिकाणी देणगी स्वरूपात दान केले तर या भगवान शिवाच्या चरणावर सेवा दिलेल्याचं पुण्य उरलेल्या 90 रुपयाला लागतं आणि ते 90 रुपये शुद्ध होतात. आणि त्या 90 रुपयातून तुम्ही जो किराणा खरेदी करता ते अन्न सुद्धा शुद्ध व्हायला सुरुवात होतं आणि ते अन्न न राहता प्रसादामध्ये रूपांतर होतं. आणि तो प्रसाद तुम्ही ग्रहण केल्यानंतर तुमचं मन सुद्धा प्रासादिक व्हायला सुरुवात होतं, मन सुद्धा शुद्ध व्हायला सुरुवात होतं. म्हणून या मनाला एकाग्र करण्यासाठी, या मनाला शुद्ध करण्यासाठी पहिल्या क्रमांकापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. ज्यावेळेस आपण धन शुद्ध करू, अन्न शुद्ध करू, त्यावेळेस आपलं मन ॲटोमॅटिक शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, सत्याच्या मार्गावर आल्याशिवाय राहणार नाही. मन इंद्रियाचा राजा आहे. मन 2 गोष्टी बोलत असतो, एक मन म्हणतं हो, एक मन म्हणतं नाही. मनाचा खेळ आहे की आपल्या जीवनामध्ये सुख येणं, दुःख येणं. मन ज्यावेळेस आपलं विचार करायला सुरुवात करतं त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुख येणार
की दुःख येणार हे मन ठरवत असतं. पण या मनाला शुद्ध करण्यासाठी या शिव महापुराण कथेचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. मनाला एकाग्र ठेवावं. शिव महापुराण कथेच्या ठिकाणी आपण जागृत असलं पाहिजे. इथं आपण काया वाचा मनानं जागृत असून आपलं शरीर, आपलं मन आणि आपली वाचा या शिव महापुराण कथेमध्ये जागृत ठेवली पाहिजे. काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण म्हणून सांगितलेलं आहे. इथं आल्यानंतर काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे मुख आणि मन, या तीनही गोष्टी भगवंताला अर्पण करून बसाव्या. अन्यथा कथेला येऊन घरातलं ध्यान येता कामा नये. एक माता माऊली कथेला आली आणि असं खांब्याला तक्का लावून बसली. तुम्ही नाही माय, दुसरीकडचं सांगतोय. कथेला आली, खांब्याला तक्का लावून बसली आहे की नाही. 1-1.5 तासाची कथा पुढे गेल्याबरोबर आहे की नाही, माईला झोप लागली. अशी झोप की घरातलं ध्यानच आलं आहे की नाही. अशी झोप लागली की झोपेमध्ये असे झटकेच देऊ लागली, वरून खालीच ओढू लागली. मी म्हणलं हे नेमकं भजन कोणतं भजन आहे की नाही. झोपेमध्येच वरून खाली ओढू लागली. माता माऊलीकडे माझं लक्ष चाललं. मी म्हणलं झोपेमध्ये काहीतरी भजनाचा एक प्रकार असणार आहे. आरती झाल्यानंतर दर्शनाला आली ती माता माऊली आणि माता माऊलीला महाराजांनी प्रश्न विचारला, माय तुम्ही कथेमध्ये होतात काय महाराज? चष्म्यातून तुम्हाला दिसलं नाही का? तुमच्या समोरच तर बसले होते खांब्याला तक्का देऊ, तुम्हाला दिसलं नाही का? हो मला दिसलं माय. पण तुम्ही एक ऍक्शन करत होता, ते काय करत होता एवढं सांगा. काय महाराज काय सांगू तुम्हाला? तुम्ही डोळे बंद करून असं वरून खाली काहीतरी ओढत होता, ते काय करत होता एवढं सांगा. महाराज तुम्हाला काय म्हणले? संसाराचं टेन्शन नाही म्हणले, घरादाराचं टेन्शन नाही म्हणले. आज वालवडला, उद्या पुण्याला, परवा मुंबईला, एक झालं की एक कथा आहेत म्हणले. घरादाराचं तुम्हाला काय टेन्शन नाही म्हणले. आम्हाला सगळं प्रपंच पाहत 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 या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं म्हणले. महाराज तुमच्या कथेला सुरुवात होत असताना तुमच्या गायक मंडळींनी अनाउन्समेंट केली, अवघ्या 5 मिनिटात शिवकथेला सुरुवात होणार आहे. महाराज तेव्हा मी भाकरी करत होते म्हणले, भाकरी थापटत होते आहे की नाही. माझ्या हातामध्ये या हातामध्ये 5 तोळ्याच्या, या हातामध्ये 5 तोळ्याच्या पाटल्या होत्या म्हणली. भाकरी थापटत असताना त्या पाटल्या त्रास देऊ लागल्या म्हणून दोन्ही पाटल्या काढून किचनवरती ठेवले. आवाज आल्याबरोबर हातातलं सगळं काम बाजूला टाकलं, गॅस बंद केला, हातपाय धुतले, विभूती लावली, धावत धावत दरवाजाच्या बाहेर आली, दरवाजा बंद केला, कुलूप लावलं आणि धावत धावत कथेला येऊन बसली. इथं आल्यानंतर मला ध्यान आलं, पाटल्या कुठं राहिल्या? घरात राहिल्या आहे की नाही. दुष्काळ पडलेला आहे महाराज, चोर चोरी करण्यासाठी फिरू लागलेले आहेत. म्हणून घाई गडबडीमध्ये मी दार सुद्धा लावलं, कुलूप सुद्धा लावलंय. घरातलं कुलूप व्यवस्थित बसलंय का नाही ते ओढून बघायला ते म्हणले. असं ओढून वरून खाली काय म्हणली? घरातल्या कुलपाला धरायला ते ओढून बघायला ते म्हणली व्यवस्थित बसले का. आता इथं बसून कुलपाचं हे की नाही, पाटल्याचं ध्यान यावं का माय सांगा, हे की नाही. हे मन भगवंताला अर्पण करा. प्रपंच सांभाळणारा भगवंत आहे. प्रपंचाचा पाया पक्का करता करता हा परमार्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. पहा, जन्माला आल्याचं सार्थक करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करणं गरजेचं आहे. जन्म आली या तू करी बासवहित दारा पुत्रवित्त. जन्मा आली या तू करी बासवहित, जन्मा आली या तू करी बासवहित, जन्मा आली या तू करी बासवहित, जन्मा आली या तू करी बासवहित,
दारा पुत्र भीत जय हो नायका मा दारा पुत्र भीत नायका मा दारा पुत्र भीत नायका मा निष्काम होनी शिवनाम उचारी निष्काम होनी शिवनाम उचारी निष्काम होनी शिवनाम उचारी शिवनाम उच्चारी नमः पार्वती पत हर हर जन्म आली या तू करी बासहित दारा पुत्र वित्त नये कामा. जन्माला आल्यानंतर आपल्या स्वतःचं हित करून घेण्यासाठी आपण परमार्थाकडे आपलं मन एकाग्र केलं पाहिजे. दारा म्हणजे काय हो? दारा पुत्र वित्त नये कामा म्हणतात. दारा म्हणजे काय? आम्हाला एकच दार माहिती आहे आमच्या घराचं. दारा म्हणजे संतांच्या भाषेत बायको, पुत्र म्हणजे मुलगा आणि वित्त म्हणजे पैसा. बायको, मुलगा, पैसा हे काहीच कामाचे नाहीत म्हणतात. मग आता काय प्रपंच सोडून द्यावा? काय म्हणणं आहे महाराज तुमचं? एकीकडे संत म्हणत आहेत दारा पुत्र वित्त नये कामा, पत्नी, मुलगा, पैसा काहीच कामाचा नाही म्हणतात. आणि एकीकडे तेच संत म्हणतात सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, 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 विचारुनी अर्थ पाहे मनी, विचारुनी अर्थ पाहे मनी, सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, विचारोनी अर्थ पाहे मनी, पाहे मनी, विचारोनी अर्थ पाये पाये मनी, ए विचारोनी अर्थ ए पाये मनी, पाये मनी, विचारोनी अर्थ विचारोनी अर्थ पाये मनी, विचारोनी अर्थ पाये मनी, पाये मनी, पाये मनी, ए विचारोनी अर्थ, विचारोनी अर्थ पाये मनी, विचारोनी अर्थ ए विचारोनी विचारोनी अर्थ पाहे मनी, विचारुनी अर्थ पाहे मनी, विचारुनी अर्थ पाहे पाहे मनी. वा
पद सारे गरे गरे धसा वा वा पद सारे गरे गरे धसा पद सारे गरे गरे धसा साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा पद सा 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 पद सा 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 पद सा 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 विचारुनी अर्थ पाये मनी विचारोनी अर्थ पाये मनी सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ नम पार्वती पते शिव हर हर. एकीकडे संत म्हणत आहेत सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ विचारुनी अर्थ पाहे मनी, आणि एकीकडे म्हणत आहेत बायको मुलगा आणि पैसा काहीच कामाचा नाही. मग आता नेमकं कोणाचं ऐकायचं आपण? एकीकडे म्हणतायत प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही, आणि एकीकडे म्हणतात पत्नी मुलगा पैसा काहीच कामाचे नाही. मग आपण ऐकायचं तरी कोण्या संतांचं? दोन्हीही संतांनी सांगितलेलं अगदी योग्य आहे, त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. पहा, संत म्हणत आहेत पत्नी मुलगा आणि पैसा कामाचा नाही, पण कोणती पत्नी कोणता मुलगा आणि कोणता पैसा हे जाणून घेणं गरजेचं आहे. जी पत्नी स्वतःही परमार्थ करत नाही, आपल्या पतीलाही परमार्थ करू देत नाही, स्वतः गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा करत नाही, पतीलाही इष्टलिंग धारणा करू देत नाही, लेकरा बाळांमध्ये भक्तीचं वातावरण होऊ देत नाही, ती पत्नी संतांना मान्य नाही. कोणता पैसा संतांना मान्य नाही? कोणता पैसा? जो पैसा वाम मार्गाने कमवलेला आहे, जो पैसा एखाद्याला दुःख देऊन कमवलेला आहे, तो पैसा संतांना मान्य नाही. कोणता मुलगा संतांना मान्य नाही? जो मुलगा जन्माला येऊन आई वडिलांची सेवा करत नाही, दिवस मावळायला लेझिम खेळत घरला येतो, तो मुलगा संतांना मान्य नाही. जी पत्नी स्वतःही परमार्थामध्ये राहते, परिवाराला परमार्थामध्ये ठेवते, ती पत्नी संतांच्या भक्तीला मान्य आहे. जो मुलगा जन्माला आल्यानंतर आई वडिलांची सेवा करतो, धर्माच्या कार्यामध्ये सतत आपलं जीवन नाहून देतो, तो मुलगा संत भक्तीला मान्य आहे. जो पैसा नीतिमत्तेनं कमवलेला आहे, तोच पैसा संत भक्तीला मान्य होतो म्हणून सांगितलेला आहे. म्हणून या प्रपंचाला सुद्धा धन्यता देण्यासाठी सत्याच्या मार्गावर परमार्थ रूपी ज्ञानाच्या बळावर आपण आपल्या परिवारामध्ये ही भक्ती जागृत ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचा एक विचार आहे की भगवान शिव परमात्मा फक्त लिंगायत वाण्याचा, शिवनाम सप्ताह म्हणलं की फक्त वाण्याचा, महादेव म्हटलं की वाण्याचा, असं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. आज आपण सिद्ध करणार आहोत महादेव लिंगायत वाण्याचा की आणखी कोणाचा, आपण आज सिद्ध करून दाखवूया. प्रथम लिंगायत कोणाला म्हणावं? लिंगायत कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं? जो गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा करतो, इष्टलिंगाला आयात करतो, लिंगाला आपल्या गळ्यावरती धारण करतो, त्याला लिंगायत म्हणावं. वाणी कुणाला म्हणावं? वाणी कोणाला म्हणावं? वाणी सोपं आहे. ज्याची वाणी शुद्ध आहे त्याला वाणी म्हणावं. सोपं आहे, अवघड काही नाही आहे, हे की नाही? भगवान शिवाला कोणतं भस्म आवडतंय? माय कोणतं भस्म आवडतंय? कोणतं? बोला माय, चष्मेवाले आप्पा बोला. कोणतं भस्म आवडते? विभूतीच आवडते, पण कोणती? हा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या ताईसाठी. भगवान शिवाला
चिताभस्म आवडतं. वीरशैव लिंगायत धर्मामध्ये मृत्यू झाल्यानंतर जाळतात की पुरतात? जाळतात की पुरतात? पुरतात. महादेवाला चिताभस्म आवडतं, म्हणजेच माणसाच्या शरीरापासून बनलेली राख महादेव भस्म म्हणून आवडीनं शरीराला लावतात. चिता तर वैष्णव धर्मातील इतर धर्मातील मानवांची चिता जाळली जाते. वीरशैव लिंगायत धर्मामध्ये चिता जाळली जात नाही. आणि त्याच चिताभस्माला महादेव आपल्या शरीरावरती आवडीनं धारण करतात. मग महादेव आता तुमचा का त्यांचा? कोणाचा? सांगा आता, कोणाचा? अवघड झालं की नाही आता? महादेवाला तर चिताभस्म आवडतं, चिता तर आपली जाळली जात नाही. महादेव कोणाचा? महादेव एकट्या लिंगायत वाण्याचा नाही आहे. या जगाच्या पाठीवर जेवढे 84 लक्ष जन्म आहेत त्या सर्व जन्माला आलेल्यांचं आराध्य दैवत भगवान शिव परमात्मा आहेत. इथं जात पात कुळ गोत्र काहीच पाहिलं जात नाही. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. भगवान शिवाच्या दरबारामध्ये शिवनाम सप्ताहामध्ये भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जात पात काहीच मानलं जात नाही. हे माहेर घर आहे. बघा, एखाद्या माता माऊलीला सासरमधून माहेराकडे जाताना किती आनंद होतो. माहेरामध्ये गेल्यानंतर टेन्शन राहतं का? नो टेन्शन. 11 वाजेपर्यंत झोपून राहायचं, हे की नाही? कारण काय? ती मुलगी कुठं आहे? माहेरात आहे. तिथं माया लावणारी, सगळं काम करणारी आई असते, म्हणून टेन्शन राहत नाही. निवांत झोपून जायचं, आराम. तसंच हे शिव मंदिर म्हणजे भक्ताचं माहेर घर आहे म्हणतात. या माहेरात आलेला प्रत्येक भक्त भगवान शिवाचा बाळ होतो, लेकरू होतो. आणि भगवान शिव त्याची आई होऊन त्या भक्ताचा सांभाळ पालन पोषण भगवान शिव परमात्मा करतात. मग भगवान शिवानी सगळ्यांना या म्हटलं, यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. यारे यारे लिंगायत वाणी नाही म्हटले, आहे की नाही? यारे यारे लहान थोर सर्वजण या. भगवान शिवाच्या दरबारामध्ये गरीब श्रीमंत उच्च नीच लहान मोठा काहीच पाहिलं जात नाही. जात पात कुळ गोत्र न मानणारा भगवान शिव परमात्मा आहे. कुणीही या आणि त्या भगवान शिवाची भक्ती करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. म्हणून आजपासून डोक्यातून काढून टाकायचं की महादेव फक्त लिंगायत वाण्याचा आहे, सर्वांचा आराध्य दैवत आहे. पाहताय काय? देवी देवतांनी सुद्धा स्वतःला दैवत्व प्राप्त करून घेण्यासाठी महादेवाची भक्ती केली. पहा, पंढरीच्या पांडुरंगाचे किती जणांनी दर्शन घेतले? हातवरी करा. कधी पांडुरंगाच्या डोक्यावर पाहिलंय का? कोण कोण पाहिलंय? काय आहे माहितीये का तुम्हाला? माहितीये काय आहे? हा युगे 28 उभा तपकरी मस्तकी तो धरी शिवलिंग. 28 युगापासून पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे आणि डोक्यावर शिवलिंग धारण केलंय. म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला दैवत्व प्राप्त झालं. तुळजापूरची तुळजा भवानी माता घ्या, दंडावरती शिवलिंग धारण केलंय, दैवत्व प्राप्त झालं. बार्शीचा भगवंत घ्या, डोक्यावरती शिवलिंग धारण केलंय, दैवत्व प्राप्त झालं. कोल्हापूरची महालक्ष्मी माता घ्या, दंडावरती शिवलिंग धारण केलंय, दैवत्व प्राप्त झालं. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांना घ्या, आळंदी हे गाव. गणेश भैया थोडं इकडं लक्ष राहू दे आजपासून. तर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव नाव सिद्धेश्वर. आळंदी
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं आराध्य दैवत कोण? भगवान सिद्धेश्वर. पहा, ज्या वेळेस संतत्व देवत्व प्राप्त करून घेण्याची वेळ आली त्यावेळेस जात पात न पाहता प्रत्येक देवी देवतांनी ऋषी मुनींनी महादेवांची भक्ती केली आणि महादेवाच्या आशीर्वादावर या जगामध्ये नाव लौकिक केलेलं आहे. या जगातला पहिला गुरुच आहे कोण? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला केला केला. गोरक्ष ओळला गहेनी प्रती, गहेनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञान देवसार सोजविले. या जगाचा पहिला गुरु भगवान शिव परमात्मा आहे. ज्या भगवान शिवाने गुरु होऊन सर्व देवी देवतांना उपदेश केला आणि या सृष्टीची निर्मिती करून 84 लक्ष जन्म योनी प्राप्त करून या सृष्टीची उभारणी केली. म्हणूनच भगवान शिवाला अतिप्रिय असलेलं चिताभस्म आहे. तेच भस्म आपल्याला सुद्धा लावायला सांगितलं. किती जण लावाल? नको हो महाराज, ते तिकडं लांबच राहू द्या, है की नाही? मेलेल्या माणसाची राख किती जण लावतील विभूती म्हणून? लावाल का? जवळ सुद्धा जात नाही, है की नाही? म्हणून आपल्यासाठी गोमय भस्म सांगितलं. गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्मच तुम्ही कपाळावर धारण केलं पाहिजे. आता जे तुम्ही पांढरं पांढरं लावून आलात ना, ती पावडर आहे, भस्म नाही. ओरिजिनल भस्म म्हणजे भगवान शिवाच्या 5 मुखापासून 5 गायी जन्माला आल्या आणि त्याच गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्म आपण कपाळावरती धारण केलं पाहिजे. आणि त्या भस्माचा महिमा खूप अगाध आहे. त्या भस्माची महती आपण ऐकत असताना भगवान शिवाचे 5 मुख आहेत: सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य. या 5 मुखापासून 5 गायींची उत्पत्ती झालेली आहे. भगवान शिवाचं पहिलं मुख आहे सद्योजात मुख. त्या सद्योजात मुखापासून नंदा नावाची गाय जन्माला आलेली आहे. त्या गायीचा कलर काळा आहे. त्या काळ्या कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म विभूती नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर ऐश्वर्याची प्राप्ती होते म्हणून पहिल्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवान शिवाचं दुसरं मुख आहे वामदेव मुख. त्या वामदेव मुखापासून भद्रा नावाची गाय जन्माला आलेली आहे. त्या गायीचा कलर तांबडा आहे. त्या तांबड्या कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म भसीत या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर शिवतत्वाची प्राप्ती होते असं या दुसऱ्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवान शिवाचं तिसरं मुख आहे अघोर मुख. त्या अघोर मुखापासून सुरभी नावाची गाय जन्माला आलेली आहे. आणि त्या गायीचा कलर पांढरा शुभ्र आहे. त्या पांढऱ्या कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म हे भस्म या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर जीवनामध्ये कळत ना कळत झालेले पाप नष्ट होतात असं या तिसऱ्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवान शिवाचं चौथं मुख आहे तत्पुरुष मुख. त्या तत्पुरुष मुखापासून सुशिला नावाची गाय जन्माला आलेली आहे. खायचा सुशिला नाही, गायीचं नाव आहे. त्या गायीचा कलर राखाडी आहे. राखाडी कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म हे क्षार या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर
आपल्या मनातील संकल्प पूर्ण होतात असं या चौथ्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवान शिवाचं 5वं मुख आहे ईशान्य मुख, आणि त्या ईशान्य मुखापासून सुमना नावाची गाय जन्माला आलेली आहे आणि त्या गायीचा कलर लाल आहे. त्या लाल कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म रक्षा या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर आपल्या शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने आपण रोगापासून मुक्त होतो असं या 5व्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवान शिवानी ज्या 5 मुखापासून ज्या 5 गायी जन्माला घातल्या त्याच गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म आपण कपाळावरती धारण करणं गरजेचं आहे. कपाळावरती विभूती लावत असताना या ठिकाणी किती ठिकाणी शरीरावर विभूती लावावी माहितीये? माहितीये किती? वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा 15 म्हणलेल्या आमच्या आजीसाठी, आहे की नाही? 15 ठिकाणी विभूती लावली पाहिजे. 15 ठिकाणी विभूती लावत असताना त्याचे मंत्र आहेत. माहित आहेत कोणाला? माहित आहेत? नाही ना? मग आता माहित करून घेऊया. 15 ठिकाणी विभूती लावण्याचे ठिकाण आणि ते मंत्र सुद्धा आपण माहिती करून घेऊया. आता थोड्या वेळासाठी तुम्ही हिरोईन, थोड्या वेळासाठी आमचे पुरुष मंडळी हिरो, थोड्या वेळासाठी मी डायरेक्टर 5 मिनिट तुमच्याकडून ॲक्शन करून घेणार आहे 15 ठिकाणी विभूती लावण्याची, आणि 15 ठिकाणी विभूती लावण्याचे मंत्ररूपी डायलॉग तुमच्याकडून म्हणून घेणार आहे. त्यामुळं बैठे बैठे सावधान बसा सगळ्यांनी. आता ज्यांच्याकडे विभूती आहे त्यांनी विभूती हातामध्ये घ्या, ज्यांच्याकडे विभूती नाही त्यांनी डायरेक्ट हाताने लावायला सुरुवात करा. मी पुढे मंत्र म्हणणार, ठिकाण दाखवणार, तसंच तुम्ही पाठीमागे मोठ्यानं मंत्र म्हणायचा आहे. नंबर 1 आहे मस्तकावर ओम शिवाय नमः. विभूती लावत असताना प्रत्येक ठिकाणी डावीकडून उजवीकडेच विभूती ओढावी, एवढं लक्षात ठेवायचं बरं का. पहिला आहे मस्तकावर ओम शिवाय नमः. ओम शिवाय. कपाळावरती 2 नंबर ओम महेश्वराय नमः. ओम महेश्वराय नमः. 3 आणि 4 दोन्ही कानावरती ओम रुद्राय नमः. उभं ओढायचं बरं का, उभं ओम रुद्राय नमः. 5 कंठ आणि मान मिळून ओम श्री कंठाय नमः. इकडे एकदा आणि इकडे एकदा नाही ओढायचं, एकदा डावीकडून चालू केलं की उजवीकडे अखंड ओढायचं. परत एकदा ओम श्री कंठाय नमः. ओम श्री कंठाय नमः. 6 आणि 7 दोन्ही भुजावर ओम शंभवे नमः. ओम शंभवे नमः. 8 हृदयावर ओम ईश्वराय नमः. ओम ईश्वराय नमः. 9 नाभीवर म्हणजेच पोटावर ओम महादेवाय नमः. 10 पाठीवर ओम पशुपतये नमः. ओम पशुपतये नमः. 11 आणि 12 दोन्ही कोपऱ्यावर ओम शंकराय नमः. शंकराय नमः. 13 आणि 14 दोन्ही खांद्यावर ओम वृषभध्वजाय नमः. ओम वृषध्वजाय नमः. 15 दोन्ही मनगटावर ओम परमात्मने नमः. ओम परमात्मने नमः. 15 ठिकाणी अशा पद्धतीनं विभूती लावण्याचा मंत्रविधी सांगितला आहे. ज्यांना मंत्र पाठ होत नाहीत त्यांनी कुमार सागर महाराजांकडे माहितीचं चार्ट आलेलं आहे, गोमय विभूती सुद्धा आलेली आहे. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये आपल्याला या विभूतीचं महात्म्य सांगितलं जाईल.
आणि 5व्या दिवशी आपल्याला गायीच्या शेणापासून बनलेली विभूती आपल्याला देण्यात येईल. ज्यांना जेवढ्या विभूती हव्या असतील तेवढ्या विभूती आपण घरामध्ये घेतल्या पाहिजे. त्या चार्टवरती 15 ठिकाणी विभूती लावण्याची ठिकाण आणि मंत्र माहिती दिलेली आहे. त्या चार्टवरती आरती झाल्यानंतर जी आरती आहे, आरती करू शंभो देवा देवादिदेव महादेवा, ही आरती सुद्धा त्याच्यावरती आहे. त्याच्याबरोबरच रुद्राक्षाची माहिती त्याच्यावरती आहे. भगवान शिवाच्या शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा विधी कशी करावी, त्यासाठी लागणारी सामुग्री काय आहे, सर्व काही माहिती त्या चार्टवरती दिलेली आहे. आपण ते चार्ट, ते गोमय भस्म 5व्या दिवशी आपणा सर्वांना प्राप्त करून देणार आहोत. हा झाला 15 ठिकाणी विभूती धारण करण्याचा मंत्रविधी. मग आता 3च पट्टे कपाळावरती का लावले पाहिजे? 1 पट्टा 2 पट्टा ओढल्यानंतर जमणार नाही का? 3च पट्टे का लावले पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे, पहिला पट्टा आहे ब्रह्मदेव, मधला पट्टा आहे विष्णुदेव आणि तिसरा पट्टा आहे महेश. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करावे यासाठी 3 पट्टे आपण कपाळावरती लावले पाहिजे. प्रत्येक एका रेषेवर 9 देवता वास्तव्य करतात. 9 दोन्ही 18, 9 तिरिक 27 नक्षत्र प्रत्येकी 3 रेषेवर आपल्याला वास करतात आणि 15 ठिकाणाच्या विभूतीच्या माध्यमातून 33 कोटी देवता आपल्या शरीरावर वास करतात. म्हणून 15 ठिकाणी विभूती लावण्याचा विधी आहे. ही विभूती लावत असताना या विभूती बरोबर या दोन्ही भुवयाच्या मध्ये कुंकाचा तिलक सुद्धा केला पाहिजे. बरेच माता मुलं टिकल्या लावतात. टिकलीचं खूप अवघड आहे बरं का. टिकली तर टिकली, नाही तर हुकली, आहे की नाही? टिकली ही टिकते का नाही याचा भरवसा नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कुंकाचा मळवट भरावा. पण आज फॅशनच्या जमान्यामध्ये काय झालं? कुंकुवाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूमच्या सगळ्या भिंती सुहासनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई बाई, सुहासिनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई बाई, सुहासनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई बाई, सुहासनी झाल्या. कुंकुवाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. कुंकुवाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूमच्या सगळ्या भिंती सुहासनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई बाई, सुहासनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई बाई, सुहासनी झाल्या. जग उलटे चालले, सत्याप्रती विसरले, जग उलट चालले, सत्याप्रती विसरले. फॅशनच्या जमान्यामध्ये सत्य सारे विसरले, फॅशनच्या जमान्यामध्ये सत्य सारे विसरले. कुंकुवाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूमच्या भिंती साऱ्या सुहासनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई, सुहासनी झाल्या, सुहासनी झाल्या बाई, सुहासनी झाल्या. बरं वाटते ना? नमः पार्वती पतये शिव हर हर. आमची माता माऊली रोज स्नानगृहामध्ये स्नान करायला गेली, कपाळाची टिकली निघाली आणि भिंतीला लागली. 7 दिवसाच्या टिकल्या भिंतीला, भिंत सुहासीन झाली. म्हणून कपाळाला टिकली न लावता कुंकाचा तिलक त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. जे कुंकू तुम्ही नवरात्रीला देवीला वाहता, हळदी कुंकू नावाचं, तेच ओरिजिनल कुंकू आपण आपल्या कपाळावरती धारण केलं पाहिजे. जेवढा कुंकाचा मळवट मोठा तेवढा आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते. म्हणून या कुंकाचं आणि भस्माचं महात्म्य सांगितलेलं आहे.
विभूती डावीकडून उजवीकडेच का ओढावी? डावीकडून उजवीकडे ओढत असताना आपलं सगळं कार्य उजवं होत जावं यासाठी डावीकडून उजवीकडे विभूती लावायला सांगितलेली आहे. या विभूतीचा महिमा खूप अगाध आहे. जो भक्त शरीरावर विभूती लावतो त्याचं शरीर धन्य आहे म्हणतात. भारी भस्म लिंगगळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. ज्याच्या कपाळावरती विभूती आहे, गळ्यात इष्टलिंग रुद्राक्षाची माळ आहे, मुखात पंचाक्षरी महामंत्र आहे, त्या मानवाचं शरीर धन्य आहे म्हणून सांगितलेलं आहे. या विभूतीचा महिमा आहे. कपाळावरची नुसती विभूती जरी पाहिली तर आपल्या जीवनामध्ये परम आनंदाची आणि परम सुखाची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून गावरान गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्मच आपण कपाळावरती शिवलिंगाला पूजेसाठी वापरलं पाहिजे. किती जणांच्या दारात गावरान गाय आहे हो? हातवरी करा. 1 2 3 4 5 तरी आहेत, 6 तरी आहेत, 8 तरी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जर्शा गायी किती जणांच्या दारात आहेत? हातवरी करा बरं. गावरान गायी नको वाटतात, जर्शा गायी सर्वजण पाळतात, आहे की नाही? सकाळी 10 लिटर, संध्याकाळी 10 लिटर, आहे की नाही? जर्शा गायीचं आपल्याला पैसा रूपी त्या ठिकाणी धन मिळतं. जर्शा गायीचं दूध शिवलिंगाला चालत नाही. जर्शा गायीचं दूध शरीराला हानिकारक आहे. जे लोक जर्शा गायीचं दूध पितात त्यांच्या बुद्धीमध्ये जडता यायला सुरुवात होते. म्हणून महाराज आम्ही दूध पित नाही, आम्ही विकून टाकतो. विकलेलं दूध जातं कुठं? मुंबईला. तिथं पनीर बनतं, पेढे बनतात, दुधाचे पदार्थ बनतात आणि पॅकिंग करून दुकानामध्ये येतात. तेच तुम्ही घरी आणता आणि ते पदार्थ खाऊन बुद्धी जर्शा गायीसारखी जड बनते. गावरान गायीचंच दूध शिवलिंगाला वाहावं. असेल तर वाहा, नसेल तर भोळा भाव देवा मला पाव. 1 लोटा जल वाहून मोकळं व्हा. गावरान गायीचा महिमा सांगत असताना या जीवनामध्ये भाग्यवान कोणाला म्हणावं? भाग्यवानासाठी 2 गोष्टी पुराणामध्ये आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. ज्याच्या दारात गावरान गाय आणि घरात बाप आणि माय, तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा भाग्यवान सांगितलेला आहे. दारामध्ये एक तरी गावरान गाय असावी आणि घरात बाप आणि माय असावे. ज्या मायबापांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्या मायबापांनी आपल्याला शिक्षण शिकवून काबिल बनवलं, योग्यतेचं बनवलं, तेच आपले आईबाप या ठिकाणी पहिले गुरु आपल्याला सांगितलेले आहेत, हे की नाही? आपल्या जीवनातला पहिला गुरु कोण भया? बाबा नाही का? फक्त आईच का? पटकन आईचं नाव घेतात आणि बाबाला काय मसुबाला सोडायचं का? हा, फक्त लगेच नाव येतं आईच म्हणून. आई विना बाबा अधुरा आहे, बाबा विना आई अधुरी आहे. म्हणून गुरु कोण विचारल्यानंतर आई आणि बाबा दोघांचं नाव सांगायचं. जितके आई महत्वाचे तितकेच बाबा महत्वाचे आहेत. प्रत्येकाने आईचं तोंड भरून कौतुक केलं पण बाबाचं कौतुक फार कमी होतं. पण घरातल्या बापाची किंमत झाली पाहिजे, घरातल्या बापाचं महत्त्व सुद्धा बाहेर आलं पाहिजे. आपल्यासाठी रक्ताचं पाणी हाडाचं काढं करतात, ते पहिले आपले आई वडील गुरु आहेत. म्हणून त्या आई वडिलांची सेवा पहिल्यांदा करा, मगच ही कथा आपल्या जीवनामध्ये फळ देणारी आहे. अन्यथा आई वडिलांना दुखवता, आई वडिलांचा छळ करताय, कोणताच देव पावणार नाही, कोणतीच कथा फळदायी ठरणार नाहीये. म्हणून किती जणांचा मुलगा आणि किती जणांची मुलगी गुरुपौर्णिमेला आपल्या आई बापाच्या पायाची पाद्य पूजा करून तीर्थ पेते? हातवरी करा एका जणांनी तरी. वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराजांसाठी. हे मुळी मायबाप होते ज्ञानी, तेव्हा लागलो या परमार्थाच्या ध्यानी. मुळामध्ये मायबाप संस्कारी लागतात, जेणेकरून आपली मुलं मुली
या संस्कारामध्ये राहतात. म्हणून आपल्या मुला मुलींना योग्य संस्कार वेळीच देणं गरजेचं आहे. गुरुपौर्णिमेला आपल्या आई वडिलांच्या पायाची पूजा करणं हे प्रत्येक मुला मुलींचं आद्य कर्तव्य आहे. ते तुमच्या जीवनातले पहिले गुरु आहेत. किती मुलांच्या किती मुलींच्या मोबाईलच्या स्क्रीनवर डीपीवरती आपल्या मायबापाचा फोटो आहे, हातवरी करून सांगा. वा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा आमच्या माहेश्वर मूर्ती इकडच्या ताईंसाठी. टाळ्या वाजवा हो, झटका येत नाही. हा, आहे की नाही? बऱ्याच जणांच्या मोबाईलवर हिरोचे फोटो, हिरोईनचे फोटो, नको ते फोटो आपण ठेवलेले असतात. जीवनाचा संघर्ष लिहिणारे खरे हिरो आणि हिरोईन आपले आईबाप असतात. म्हणून आपल्या लेकरांना हे संस्कार द्या. डीपीवरती तुमचा स्वतःचा फोटो ठेवा आणि स्क्रीनवरती आपल्या मायबापांचा फोटो ठेवा. ही संस्कृती आपल्याला या ठिकाणी टिकवणं गरजेचं आहे. हा आदर्श या सगळ्या जगाला देणं गरजेचं आहे. सुरुवात जर तुम्ही केलात तर तुमचा मित्र करेल, तुमची मैत्रीण करेल. म्हणून सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणून दारामध्ये गावरान गाय का असावी या गायीचा महिमा सांगत असताना या गायीचं महात्म्य पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे. लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधामाला जायचं असतं. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते. विचार करा, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गायीचा आधार आपल्याला घेणं गरजेचं आहे. पण त्याच गायीची सेवा करायला आपल्याला वेळ मिळत नाही. गायीविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथं वास्तुदोष राहत नाही. ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात. गायीच्या गळ्यात घंटा बांधावी. गायीच्या गळ्यातली बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केल्यानंतर 33 कोटी देवतांची आरती केल्याचं पुण्य आपल्या पदरी प्राप्त होतं. गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट सुद्धा काढली जाते. गाय मातेच्या खुरामध्ये नाग देवता वास करतात. गाय माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू कदापि येत नाहीत. गायीच्या गोठ्यामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो. गायीच्या दुधात सोन्याचे तत्व आढळतात, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी असते. पवनसुत हनुमंतराया गाय मातेच्या शेपटीमध्ये वास्तव्य करतात. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते. गायीच्या पाठीवर एक वशिंड असते शिवलिंग आकाराची. त्या वशिंडामध्ये सूर्य केतू नाडी आहे. रोज सकाळी अर्धा तास गायीच्या पाठीवरून आणि त्या वसिंडावरून हात फिरवल्यानं अनेक रोग नष्ट होतात. गायीला चारा खायला दिल्यानं 33 कोटी देवताला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त होतं. गाय ही माता आहे, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवता वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातलं उष्ट, खरकट, नासलेलं, सडकं, शिळं अन्न गायीच्या पुढे ठेवायचं नाही. ज्या घरामध्ये असं शिळं अन्न, नासलेलं अन्न, खराब अन्न, उष्ट, हात धुलेलं गायीला ठेवलं जातं त्या घरामध्ये दरिद्रता यायला सुरुवात होते. म्हणून शुद्ध चारा खायला द्या गायीला. शुद्ध आहार शाकाहारी गायीला चारा खायला द्या. असं उष्ट, शिळं, नासलेलं अन्न गायीच्या पुढे ठेवू नये. गायीचं दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेलं पंचगव्य
हजारो रोगावर औषध आहे. याच्या सेवनानं असाध्य रोग नष्ट होतात. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्या व्यक्तीनं गाय मातेच्या कानामध्ये आपल्या मनातला संकल्प बोलल्यानंतर त्या व्यक्तीची भाग्यरेषा उघडते. गायीच्या 4 पायामध्ये प्रदक्षिणा केल्यानं मनुष्य भयातून मुक्त होतो. महान विद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म सुद्धा गायीच्या पोटातूनच झाला होता. देवी देवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे. गाय मातेनं वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्यानं तिचं वंध्यत्व सुद्धा संपतं. निरोगी गायीचं 2 तोळे गोमूत्र दररोज 7 पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात. जो गाय मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्या व्यक्तीवर गाय मातेची कृपा होते. काळ्या गायीची पूजा केल्यानं नवग्रहाच्या दोषातून मुक्तता होते, शत्रू दोषातून मुक्तता होते. गाय हे साक्षात फिरतं मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात 33 कोटी देवता आहेत. आपण दररोज 33 कोटी देवतांचं पूजा आणि दर्शन घेऊ शकत नाही, म्हणून एका गायीची पूजा आणि दर्शन केल्यानं 33 कोटी देवताचं दर्शन केल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. असा या गायीचा महिमा पुराणामध्ये वर्णन केलेला आहे. म्हणून एक तरी गावरान गाय आपल्या दारात असावे. गायीनं दूध द्यायचं बंद केल्यावर बरेच लोक गायीला खाटकाच्या कसायाच्या ताब्यामध्ये देतात. त्यावेळेस त्या गायीची दुःखद रूपी वार्ता तुम्ही ऐका. गाय सुद्धा आई आहे आणि गायीच्या शरीरामध्ये किती कोटी देवता आहेत? 33 कोटी. तुम्ही म्हणले बरं का, मी नाही. पुढे ऐका आता. एका गायीला कतलखान्यामध्ये दिल्यानंतर, कसायाच्या ताब्यात दिल्यानंतर त्या गायीचे काय हाल होतात. 21 दिवस त्या गायीला उपवाशी ठेवलं जातं. 21 दिवसानंतर 22व्या दिवशी गायीच्या डोळ्यात धारधार अश्रू आलेले दिसतात आणि ती गाय मनातून आपल्या मालकाला बोलते, मालक, एखाद्या वेळी तुम्ही मलाच खायला चारा नाही दिला असता तरी बरं झालं असतं, पण तुम्ही मला या कसायाच्या ताब्यात देऊन तुमच्या पदरामध्ये पाप ओढून घेतलात. मालक, जोपर्यंत मी दूध देत होते तोपर्यंत तुम्ही माझा सांभाळ केलात आणि दूध ज्यावेळेस बंद झालं त्यावेळेस तुम्ही मला कसायाच्या ताब्यात दिलात. हे पाप तुम्हाला भोगावं लागणार आहे. कळकळून ती गाय रडती आहे. 22व्या दिवशी त्या गायीच्या शरीरावर उखळत्या पाण्याचा वर्षाव केला जातो. वेदना त्या गायीला होतात. त्या गायीच्या शरीराचं साल्ट काढलं जातं आणि तो कसाई धार शस्त्रानं त्या गायीचं धडापासून मुख वेगळं करतो आणि त्याचं मांस विक्री करत असतो. मला आता सांगा, एका गायीच्या शरीरामध्ये किती कोटी देवता? 33 कोटी देवता. एका गायीला मारल्यानंतर किती कोटी देवताला मारल्याचं पाप आहे? 33 कोटी देवताला मारल्याचं पाप कुठं फेडाल? कोण्या जागी फेडाल? महाराज, आम्ही नाही दिली कसायाच्या ताब्यात गाय. नका नका. आपल्या गावातून, आपल्या परिवारातून, आपल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, देशातून एक जरी गाय कसायाच्या ताब्यात गेली तर त्याचा सर्व दोष पूर्ण जगाला लागतो. म्हणूनच 1993चा भूकंप आहे, कोरोनाची महामारी आहे, नको ते रोग आपल्याला त्या ठिकाणी दुःख रूपाने येतात. म्हणून मी म्हणत असतो नेहमी, गावातले शिवभक्त, वारकरी, वैष्णव, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. गाय ही आपल्या देशाची माता आहे, ती सुद्धा आई आहे. हिंदू संस्कृतीचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. गायींची सुरक्षा करणं आणि गायींचं रक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या गावातून, तालुक्यातून, देशातून एक सुद्धा गाय कसायाच्या ताब्यात नाही गेली पाहिजे. हा प्रयत्न जो व्यक्ती करेल त्याला शिव महापुराण कथा ऐकल्याचं पुण्य प्राप्त होईल, असं पुराणामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि म्हणून
जो व्यक्ती आपल्या दारामध्ये गाईला बांधतो त्या दारातली त्या घरातली सगळे वाईट दोष निघून जातात आणि अशाच गाईच्या शेणापासून बनलेलं भस्म आपण कपाळावरती धारण केलं पाहिजे. पहा, कपाळावर विभूती लावणं सुद्धा सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणतात, सौभाग्याचं प्रतीक आहे. आता माता माऊलीला त्यांचं सौभाग्य दाखवण्यासाठी काय काय दाखवावं लागेल? कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, पायातली जोडवे हे सौभाग्यवतीचं प्रतीक आहे. तसंच शिवभक्तांचं सुद्धा प्रतीक आहे कपाळावर विभूती, गळ्यात इष्टलिंग, रुद्राक्षाची माळ हे सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि जो कोणी कपाळावर विभूती लावत नाही त्याला विधवा म्हणायला काही हरकत नाही. कपाळावर विभूती लावा, अशी विभूती लावा, मोडली की लावली पाहिजे, मोडली की लावली पाहिजे. आप्पा तुमचं नाव काय? हात घडी घालून बसलेली. हा, तुमचं नाव? सुरेश आप्पा. तुम्ही अशी विभूती लावायची, सोबतच विभूती ठेवायची खिशामध्ये. मोडली की घासायचं की लावायचं, मोडलं की घासायचं की लावायचं. लोकांनी सुरेश हे नाव विसरलंच पाहिजे. नाव तुमचं बुडालंच पाहिजे आणि तुमचं नाव पडलं पाहिजे. काय? ओ मोडला की वडला इकडे या, मोडलं की वडलं, ओ मोडला की वडला इकडे या, ओ मोडला की वडला इकडे या, असंच नाव प्राप्त झालं पाहिजे. अशा या भस्माचा महिमा आहे. अहो, नुसतं कपाळावरची विभूती जरी पाहिली ना तर त्याला जीवनामध्ये खूप मोठा लाभ आहे. एक न्हावी आणि एक कुंभार, दोन मित्र आहेत. न्हावी आणि कुंभार दोघेही शिवभक्त आहेत, पण न्हाव्याला कपाळावर विभूती लावू वाटत नाहीये, लाज वाटते आहे. कुंभार मात्र नित्य नेमानं आपला व्यवसाय करत असताना कपाळावर विभूती लावायचा. त्या गावामध्ये एक गुरु महाराज आले. गुरु महाराजांच्या दर्शनाला दोघंही गेले. दोघांनीही दर्शन घेतलं. गुरु महाराज बोलू लागले, कुंभार दादाच्या कपाळाला विभूती दिसते, न्हाव्याच्या कपाळाला विभूती दिसत नाही. का रे बाबा, विभूती का नाही लावत तू? महाराज, आपल्याला ते कपाळ पांढरं करणं होत नाही, दुसरं काहीही सांगा, आपण विभूती लावत नाही. महाराजांनी विचार केला, न्हावी विभूती लावत नाहीये, त्याचा पण आहे. महाराजांनी त्याला एक उपाय दिला. हे बघ बाबा, तुला विभूती लावणं होत नाही, नको लावू, पण मला वचन दे, वचन दे, रोज सकाळी कोणाच्या तरी कपाळावरची विभूती बघितल्याशिवाय तू भोजन करायचं नाही. न्हाव्यानं विचार केला, याच्यात काय एवढं अवघड आहे, याच्यात एवढं काय अवघड आहे? शेजारीच राहतो आपला मित्र कुंभार दादा, रोज 24 तास तो कपाळाला विभूती लावतो, रोज सकाळी उठायचं, त्याचं कपाळ बघायचं आणि जेवायचं, याच्यात का अवघड आहे? वचन दिलं महाराजांना. सुरुवात झाली. दुसऱ्या दिवसापासून नित्यनेमानं सुरुवात झाली. कुंभाराच्या कपाळावरची विभूती बघायची, भोजन करायचं. पण एक दिवस असा आला, कुंभार दादा पहाटे 3ला शेताकडे गेला होता. आता याला कपाळ कोणाचंच दिसना विभूती लावलेलं. दुपारचे 1 वाजले. पोटात कावळे काव 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 करू लागले, पोटात कावळे ओरडू लागले. काय करावं सुचेना असं झालं. याला माहीत होतं आपला मित्र रोज शेतामध्ये माती आणण्यासाठी जातो, माती खंदून गाडगे बनवून व्यवसाय करण्यासाठी तो शेतामध्ये जातो. म्हणून या न्हाव्यानं कुंभाराच्या शेताकडे धाव ठोकली. आहे की नाही? स्वामी महाराज जिथं बसलीत की नाही तिथं कुंभार दादा माती खंदत होता. आहे की नाही? काही अंतर माती खणल्याबरोबर कुंभार दादाला एक सोन्याचा हांडा सापडला. काय सापडला? सोन्याचा हांडा. महाराज जिथं उभा आहेत तिथं तो न्हावी येऊन उभा राहिला. आता कुंभार दादाला सोन्याचा हांडा सापडल्याबरोबर कुंभार दादाला आनंद झाला. कुंभार दादांनी ठरवलं आधी कोण शेजारी आहे का बघावं आणि मगच हांडा बाहेर काढावा. कुंभार दादांनी मागे पाहिलं, कुणीच नव्हतं. उजवीकडे पाहिलं, कुणीच नव्हतं. डावीकडे पाहिलं, कुणीच नव्हतं. समोर पाहिल्याबरोबर समोर कोण थांबलं होतं? न्हावी. त्याला काय बघायचं होतं? कपाळावरची विभूती. मी पाहिलं हा शब्द उच्चारला आणि गावाकडे पळाला.
कुंभार दादाला वाटलं आता यानं हांडा बघितला, हा जर गावात पोचला तर सगळा हांडा सरकारच्या ताब्यात आहे की नाही. झालं माझं काम, करतो मी माझं काम, मी बघितलं. म्हणून तो न्हावी पुढं पळू लागला, कुंभार हांडा घेऊन मागं पळू लागला. थांब बाबा, कोणाला सांगू नको. नाही 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 नाही, मी पाहिलं, झालं माझं काम, करतो मी माझं काम. एवढं म्हणत पुढं पळाला. कुंभार दादानं थोडी धाव जास्त केली आणि बघता बघता न्हाव्याला धरलं. थांब, हे बघ, तू बघितलं तर बघितलं, गावात कोणाला सांगू नको. हे बघ, या सोन्याच्या हांड्यातलं अर्ध तुला, अर्ध मला. न्हावी विचारात पडला, हे काय भानगड आहे. त्यावेळेस न्हावी चतुर झाला, थोडासा मनामध्ये विचार केला. ठीक आहे ठीक आहे, मी बघितलं म्हणून. हो 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 हो. कुंभार दादा म्हणू लागला, मी माती खणताना मला सोन्याचा हांडा सापडला. चारी दिशेला पाहण्यासाठी मी वरती मुख केलं, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर तू म्हणला, मी पाहिलं, झालं माझं काम, करतो मी माझं काम. मला वाटलं तू सोन्याचा हांडा बघितला, गावामध्ये कोणाला सांगू नको, याच्यातलं अर्ध तू घे, अर्ध मी घेतो. त्या क्षणाला न्हाव्याचे डोळे उघडले. नुसतं कपाळावरची विभूती बघितली तर अर्धा सोन्याचा हांडा, आणि लावल्यावर तर पूर्णच हांडा सापडल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर जाचाल उद्याला शेतात कपाळाला विभूती लावून खांदायला, आहे की नाही. तुम्ही फक्त निस्वार्थ भक्ती करत चला. पावलो पावली आपल्या व्यवसायातून, शेतातून, आपल्या परिश्रमातून आपल्याला फळ देणारा भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून या विभूतीचं महात्म्य खूप आगाध आहे. गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय आपण भस्म कपाळावरती लावावं, आणि त्या गायीच्या शेणापासून बनलेलंच गोमय भस्म आपण या ठिकाणी वापरामध्ये ठेवावं. उद्याला चौथ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण रुद्राक्ष महात्म्य आणि नंदी अवतार कथा, मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, मुलगी कशी असावी, मुलगी कशी नसावी, या जगातलं खरं प्रेम काय आहे, हे आपण उद्याच्या चौथ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्वकाळामध्ये आपण गोमय भस्म, गायीचा महिमा श्रवण केलेला आहे. या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील, ग्रामदैवत संगमेश्वर शंभू महादेव, माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज, सौ सुनंदाताई स्वामी महाराज या दोन्ही दाम्पत्यांच्या दिव्य चरणी समर्पित करून आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी तिसऱ्या दिवसाची शिव महापुराण कथा समर्पित करून या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा, मन्माथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. ओम शांति शांति शांति. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. चला आरती. शिव हर हर महादेव. शिव के दास कभी न उदास, आरती को करो शुरुआत. आरती करो शंभु देवा, देवाधिदेव महादेवा. आरती करो संगमेश्वरा, देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभो देवा, देवाधिदेव महादेवा. आरती करू संगमेश्वरा, देवाधिदेव महादेवा. जल भस्माने पूजा करूनी, बेलवाहू चरणाला. पाहुन
भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा. धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणार सुखाचा झरा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवा देवादी देव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा. शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवद्भवामी सहितं नमामि. गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं. उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं. महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. हरः ॐ. यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रतमानस्यनं. तेहनकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि. नमः पार्वती पति शिवार महादेव शिव महापुराण भगवान की जय.